नमस्कार. 2 ऑगस्टच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 7758804849. आज 2 ऑगस्ट सोमवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. दुचाकीत ओढणी अटकल्याने झालेल्या अपघातात यावल शहरातील महिला ठार. शहरातील रेशन दुकानावर रेशन घेण्यास गेलेल्या महिलेस दुकानदाराची शिवीगाळ, तहसीलदारांकडे केली तक्रार. यावल महाविद्यालयात परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर ऑनलाईन समुपदेशन कार्यशाळा संपन्न. यावल न्यायालयात पॅरालिगल व्हॉलंटियर्स कक्षचे उद्घाटन. प्री लिटिगेशन प्रकरणात समेट करण्याकरिता स्थापन झाली समिती. सावकाळासीम येथे किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबिर. डॉक्टर नसीमा तडवी यांचा उपक्रम. किनगाव गावच्या सभोवतालच्या रस्त्यावर स्वच्छता करावी, हिंदवी स्वराज्य संघटनेची ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे मागणी. नायगाव येथे निगाहे क्रम ग्रुपच्या वतीने गावात केले वृक्षारोपण, संगोपनाची जबाबदारी घेतली नागरिकांनी. भूमी फाउंडेशन साखळीतर्फे ऑलिम्पिकमधील खेळाडूंना प्रोत्साहित करण्याकरिता सेल्फी अभियान. यावल तालुक्यात श्रीच्या आगमनाचे लागले वेध, शाडू मातीच्या मूर्तीकडे वळले मूर्तिकार. किनगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी. तर फैजपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोकणवासियांसाठी मदतीचा हात. आनंदाची बातमी, आनंदाची बातमी, आनंदाची बातमी. आपणास कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की यावल शहरात बालरोग तज्ञ डॉक्टर दीपक चौधरी यांचे लहान मुलांचा दवाखाना समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल सुरू झाले आहे. मुले म्हणजे देवाघरची फुले, मुले म्हणजे प्रसन्नतेचा झरा. आपल्या हसऱ्या बाळाच्या वेदना एक आईच समजू शकते. त्यामुळे आपल्या लहान बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या सेवेत सुरू झाले आहे समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल. डॉक्टर दीपक प्रकाश चौधरी, MD, बालरोग तज्ञ, नवजात शिशु व बालरोग तज्ञ. निरोगी गुटगुटीत बाळ, घरात आनंदाचे झाड. बाळाच्या सुदृढ आणि निरोगी वाढीसाठी समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 2 ऑगस्ट सोमवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावल शहर व तालुक्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा ओसरला आहे. मात्र आरोग्य विभागाकडून आगामी काळात कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेच्या संकेत देण्यात आले आहेत. तेव्हा कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेमध्ये तुम्ही व तुमचं कुटुंब कसं सुरक्षित राहील यासाठी प्रत्येक नागरिकाने काळजी घेणे गरजेचे आहे. फैजपूर रस्त्यावर महाविद्यालयाच्या पुढे चालत्या दुचाकीच्या चाकात ओढणी अडकल्याने झालेल्या अपघातात 38 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी घडला असून मयत महिलेचं नाव कल्पना अनिल सोनवणे असे आहे. त्या डोंगरकोठरा येथील आरोग्य केंद्रात मदतनीस म्हणून सेवेत होत्या. शहरातील फैजपूर रस्त्यालगत असलेल्या न्यू व्यासनगरातील रहिवासी कल्पना अनिल सोनवणे वय 38 या डोंगरकठोरा आरोग्य केंद्रात आरोग्य मदतनीस म्हणून कामाला होत्या. त्या सोमवारी दुपारी त्यांचे पती अनिल लीलाधर सोनवणे यांच्यासोबत दुचाकी क्रमांक MH19BA 5865 द्वारे डोंगरकठोरा येथील काम आटोपून घरी येत होत्या. दरम्यान 3:30 वाजेच्या सुमारास चितोळा यावल दरम्यान असलेल्या ढाके वकील यांच्या शेताजवळ चालत्या दुचाकीमध्ये त्यांची ओढणी अडकली व त्या दुचाकीवरून खाली कोसळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या संदेश पाटील यांनी त्यांच्या खासगी वाहनामध्ये त्यांना तातडीने उपचाराकरिता यावल रुग्णालयात आणले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताचे वृत्त कळताच यावल शहरातील न्यू व्यासनगरातील नागरिक व आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली.
त्यांच्या अशा अपघाती मृत्यूमुळे यावल शहरसह डोंगरकोठा गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी यावल पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मयत यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला, डॉक्टर शुभम तिडके यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांना सोपवला। मयत कल्पना सोनवणे यांच्या पश्चात पती, 2 मुले असा परिवार आहे। नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य, आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी ROचे शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. शहरातील एका रेशन दुकानदाराने रेशन घेण्यास गेलेल्या महिलेस शिवीगाळ केली व अंगावर धावून आला अशी तक्रार या महिलेने एका निवेदनाद्वारे यावल तहसीलदारांकडे केली आहे. सोमवारी याबाबतचं निवेदन तहसीलदारांना त्यांनी देत संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करावा अशी मागणी केली आहे. शहरातील मेहराज सुवान तडवी या महिलेने सोमवारी तहसीलदार महेश पवार यांच्याकडे दिलेल्या निवेदनानुसार सदर महिला 17 जुलै रोजी धान्य घेण्यासाठी शहरातील रेशनिंग दुकान क्रमांक 124 वर गेल्या होत्या. त्या ठिकाणी हजर असलेले विजय सुपडू गजरे यांनी त्यांना धान्य दिले नाही व शिवीगाळ केली. एक महिला असल्याचे भान विसरून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा घाणेरड्या शिव्या त्यांनी दिल्या. याबाबत त्यांनी यावल पोलिसात अदखलपात्र गुन्हा देखील नोंदवला आहे. तसेच सदरील व्यक्ती हा रेशनिंगबाबत असलेल्या नियमांचे उल्लंघन करतो व वेळेवर धान्य वाटप करत नाही, तेव्हा या दुकानाचा परवाना रद्द करावा अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. या निवेदनावर मेहराज तळवीसह शेख अझर, फारुख तळवी, शेख नईम, विक्की गजरे, कमलाकर जाधव, निलेश तायडे सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. गुन्हा दाखल केला 353 124 दुकान नंबर 124 नंबर की दुकान है सर और अपने विजय सुपड़ू गजरे
ये लेडीज हमारे वहाँ पे गए थे कंट्रोल लाने के लिए, डेली आते वहाँ पे। और मेन चीज़ क्या है, वहाँ पर कोई टाइमिंग नहीं है, वहाँ कोई टाइमिंग नहीं है, दुकान का टाइमिंग नहीं है, सुबह 4 घंटे शाम 4 घंटे, वहाँ टाइमिंग के लिए नहीं है। और जिसके नाम पे वो राशन देता नहीं वो विजुअल देता। अब ये लाने के लिए, धान्य लाने के लिए गए वहाँ पे, तो उसने क्या किया वहाँ पे, इनको बोला कि थोड़ा टाइम से आओ। इन्होंने बोला ठीक है। दूसरी लेडीज आई, उसको उसने 500 रुपये लेके दे रहा उसको, और इन्होंने बोले मेरे को दे, तो इनको गाली भी दिया, मारने भी पीछे आया। तो ये सर कब तक चलेगा? और ये पहली कंप्लेंट नहीं है। इनका जो भी डिटेल्स है ना, एड्रेस सब जोड़ के दीजिए। सब जोड़ के देंगे सर हम। इनका जो है ना वो रिटर्न स्टेटमेंट चाहिए। नहीं सर, रिटर्न भी देंगे, स्टेटमेंट भी देंगे, लेकिन ये कब तक चलेगा? कब तक चलेगा? मतलब आप अभी तो किसी ने रिटर्न नहीं दिया था ना मेरे पास। सर अभी तक क्या देखो, आप लोग आते हैं बोलते हैं, हाँ, बिल्कुल। ऊपर से जिसको धान्य मिलना चाहिए वो जब तक मेरे पास नहीं आएगा, तो उसका कोई आज ही आए मुझे रिटर्न देंगे, स्टेटमेंट देंगे, एक्शन होगा। चलेगा। मैं इसको मी सांगितल्याप्रमाणे मी बाकीचे दुकान मावकरला जोडले, त्यांना 2 महिन्याचे स्तंभ ते स्टॉप झाले सर. 2 महिने त्यांना माल भेटला आणि ठीक आहे ना, ज्यांना धान्य भेटत नाही ते तुम्हाला की स्वतः त्याच्यामध्ये आज ठेवा. पहले तो सर उसका दूसरे को राशन दो, उसका कंट्रोल दूसरे को दो, और उसके अगर नहीं होता है तो वहाँ पर हमारे पास लिस्ट है, दूसरे का ट्रांसफर करेंगे, दूसरे का ट्रांसफर करेंगे, कब तक चलेगा ऐसा? जैसे ये तुमच्या योग्य हाँ ना सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल येथील महाविद्यालयामध्ये ऑनलाईन परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर समुपदेशन कार्यशाळा संपन्न झाली. जळगाव येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल जावळे यांनी या ऑनलाईन परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर वासुदेव वले यांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनोने या होत्या. या ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार, ऑनलाईन परीक्षा समन्वयक प्राध्यापक ईश्वर पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक अर्जुन पाटील, डॉक्टर PV पावरा, डॉक्टर SP कापडे, प्राध्यापक RD पवार, डॉक्टर HG भंगाळे, मिलिंद बोरघडे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची प्रस्तावना उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे यांनी, तर शेवटी आभार प्राध्यापक SR गायकवाड यांनी मानले. या ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये 57 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यावल शहरात रुग्णांच्या सेवेत प्रथमच भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर सुरू. आता डिजिटल एक्सरेसाठी जळगाव भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरातच डिजिटल एक्सरे सुविधा उपलब्ध. यामध्ये रुग्णांची कंबरदुखी, खोकला, मानदुखी, निमोनिया, गुडघेदुखी, TB, छाती व फुफ्फुसांच्या विकारासंदर्भात तपासणी खात्रीशीर केली जाईल व डिजिटल एक्सरेसह रिपोर्टिंगसुद्धा या ठिकाणी मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर, आई हॉस्पिटलच्या शेजारी व श्री कलेक्शनच्या खाली, भुसावळ रोड, यावल. येथील न्यायालयात प्री लिटिगेशन प्रकरणात समेटकरिता पॅरालिगल व्हॉलेंटियर्स समिती स्थापन करण्यात आली आहे व नुकतेच या समितीच्या कक्षाचे उद्घाटन न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. या समितीमध्ये 7 सदस्य असून विविध प्रकरणात ही समिती मध्यस्थीचे काम करणार आहे. तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश MS बंचरे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल न्यायालयामध्ये पॅरा लिगल व्हॉलेंटियर्स कक्षचे उद्घाटन व्हॉलेंटियर्स अशोक तायडे, शशिकांत वारुळकर, अजय बडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कक्षात प्री लिटिगेशन प्रकरणात समेटकरिता समितीकडून कामकाज केले जाईल. या उद्घाटन प्रसंगी सहदिवाणी न्यायाधीश V.S. डांबरे, ॲडव्होकेट के.डी. सोनवणे, ॲडव्होकेट D.R. बाविस्कर, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट धीरज चौधरी, ॲडव्होकेट H.G. कवडीवाले, ॲडव्होकेट अशोक सुरळकर, न्यायालयाचे अधीक्षक S.B. शुक्ल, S.M. तेली, C.M. झोपे, R.V. आमोदकर, K.K. लढे, G.S. लाड, D.A. गावंडे, Y.A. महाजन, H.G. सूर्यवंशी, सुमैया तडवी, P.D. चौहान, M.D. जोशी, D.R. पाटील, M.S. सपकाळे, दीपाली घनमोड सह आदींची उपस्थिती होती. या समितीवर शशिकांत वारुळकर, अशोक तायडे, हेमंत फेगडे, अजय बडे, नंदूभाऊ अग्रवाल, अय्यूब खान फजलू खान व शेख असलम शेख तायर यांचा समावेश आहे. तालुक्यातील सावळा सीम येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नसीमा तळवी यांनी 11 ते 19 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शनपर एक शिबिर घेतले. कोरोना नियमांचे पालन करून मुलींना विविध विषयावर त्यांनी मार्गदर्शन करीत त्यांच्या शंकांचे निरसन देखील केले. सावळा सीम तालुका यावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नसीमा तळवी यांनी आयोजित शिबिरात सांगितले की किशोरवयीन वयोगटातील मुलामुलींमध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. या दरम्यान त्यांना अनेक प्रश्न व शंका निर्माण होत असतात, परंतु आपल्या समाजात लैंगिक या विषयावर जास्त किंबहुना बोललेच जात नाही. पालक व शिक्षकही या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसून येत नाही. परिणामी त्यांच्या मनातील प्रश्न व शंकांचे समाधान होत नाही. त्यामुळे त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. आजचे विद्यार्थी हे उद्याचे तरुण असणार आहेत. त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य हे निरोगी व सशक्त असायला हवे, म्हणून त्यांनी किशोरवयीन अवस्थेतील मुलींना योग्य मार्गदर्शनाची गरज ओळखून एक विशेष मार्गदर्शनपर शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरामध्ये मोठ्या संख्येत आदिवासी भागातील मुली आणि मुलींच्या माता सहभागी झाल्या होत्या. या सर्वांना डॉक्टर नसीमा तळवी यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी सर्व किशोरवयीन मुलींची मोफत रक्त तपासणी देखील करण्यात आली. आवश्यकतेनुसार त्यांना लोह व कॅल्शियमची मोफत औषधी देखील वितरण करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ कल्पेश पाटील, माया सदाशिव, यावल ग्रामीण रुग्णालयाचे ICTC केंद्राचे समुपदेशक वसंतकुमार सदाशिव, आरोग्यसेविका अनिता नेहते, गटप्रवर्तक हेमांगी फेगडे, दीपाली पाटील, दिवाकर सुरवाडे, शिवप्रताप घारू, आशासेविका शरीफा तळवी, रजिया तळवी, सुवर्णा पाटील सह आदींनी परिश्रम घेतले. तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावातील सभोवतालच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाढलेले झाडे झुडपे काढण्यात यावी व या रस्त्यावर टाकण्यात आलेला घाण कचरा हटवून त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवावे अशी मागणीचं निवेदन ग्रामपंचायत किनगाव बुद्रुककडे हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीने देण्यात आले आहे.
किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतकडे हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार गावातील नायगाव रोड, मालोद रोड, चुंचाळे रोड, प्लाट परिसर, इंदिरानगर व गावातील गिरळगाव रस्त्यावर अशा सर्वच ठिकाणी गावातील सभोवतालच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर झाडे झुडपे वाढले आहेत. सर्वच ठिकाणी घाण कचरा साचला आहे. या भागाचा वापर बहुतांश ठिकाणी सार्वजनिक शौचालय म्हणून केला जातो. त्यामुळे या भागातून गावात दुर्गंधी येते. तसेच यातून गावात साथीचे रोग देखील पसरण्याची शक्यता आहे. तेव्हा ग्रामपंचायतीच्या वतीने या सर्व भागामध्ये स्वच्छता अभियान राबवून हा परिसर स्वच्छ करावा व या भागात जंतुनाशक फवारणी केली जावी. तसेच या संपूर्ण भागामध्ये नियमित स्वच्छता कशी राहील यासाठी ग्रामपंचायतीने लक्ष द्यावं अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनावर हिंदवी स्वराज्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, राहुल पाटील, समाधान पाटील, राकेश पाटील, सागर पाटील, रवींद्र जाधव, विवेक पाटील, सुभाष पाटील, हर्षल सुतार, हर्षल पाटील, ज्ञानेश्वर सुतार, उज्ज्वल कोळी, दीपक पाटील, सचिन बोरशे, भिकन सुतार, अतुल सावंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तालुक्यातील नायगाव येथे या पावसाळ्यात गावात वृक्षारोपण केले पाहिजे या उद्देशातून गावातील निगाहे करम ग्रुपच्या वतीने पुढाकार घेण्यात आला व गावात विविध भागामध्ये वृक्षारोपण करण्याचा निर्णय त्यांनी घेत नुकतेच ग्रामपंचायत सदस्य राजू तळवी यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात केली व या उपक्रमाच्या माध्यमातून गावात विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले आहेत. तेव्हा या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी नागरिकांनी घेतली आहे. या उपक्रमाप्रसंगी अरमान रुबाब तळवी, अकबर राजू तळवी, अनिस अरमान तळवी, दिलदार तळवी, संजू तळवी, जाकीर तळवी, रफिक तळवी, मुबारक तळवी, मेहरबान तळवी, आशिक तळवी, इब्राहिम तळवी, अलाउद्दीन तळवी, गोलू तळवी, जमाल तळवी, सोनू तळवी, रहमान तळवी सह नागरिकांची उपस्थिती होती. या ग्रुपच्या वतीने राबवण्यात आलेल्या उपक्रमाचं गावातून सर्वत्र कौतुक होत आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली आहे. यामध्ये भारताचे जवळपास 127 खेळाडू या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाले आहे. केंद्र सरकारच्या केंद्रीय क्रीडा व युवा मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्यातील विविध संघटनांच्या माध्यमातून ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे तसेच ग्रामीण भागात खेळाप्रती जनजागृती व्हावी या उद्देशाने साकळी येथील भूमी फाउंडेशनकडून गावातील मुख्य चौकामध्ये सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. याचे उद्घाटन जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र उर्फ छोटूभाऊ पाटील तसेच पोलीस निरीक्षक अरुण धनवळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय बॉक्सर कुमारी दिशा विजय पाटील किनगावकर ही होती. तसेच ऑलिम्पिक असोसिएशनचे तेजस धनंजय पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आणि आभार डॉक्टर सुनील पाटील यांनी केले. तर यशस्वीतेसाठी संदीप तायडे, महेंद्र पाटील, अजय पाटील, दीपक खेवलकर, हेमंत वाघुर्दे, मुकेश मराठे, ज्ञानेश्वर सोनार, दर्पण खेवलकर आदींनी परिश्रम घेतले. सध्या शहर व तालुक्यात गणेशोत्सवाचे वेध लागले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करताना अनेक नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत व त्या दृष्टिकोनातून मूर्तिकार देखील आता पुढे सरसावून शाडू मातीपासून छोट्या मूर्ती बनवताना दिसत आहे. घरात किंवा छोट्याशा जागेत सहज विसर्जन करता येतील अशा सुंदर व आकर्षक मूर्ती शहरात पारंपरिक पद्धतीने मूर्तिकार तयार करीत आहेत. शहरातील सागर हिवरकर यांच्याकडे सध्या मोठ्या प्रमाणावर शाडू मातीच्या मूर्तींची ऑर्डर देखील आलेली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सवावर मर्यादा आली आहे. त्यातच सार्वजनिक मंडळाने देखील लहान मूर्ती स्थापन करावी असा नियम प्रशासनाकडून लावण्यात आला आहे. तसेच मूर्ती विसर्जन करण्याकरिता येणारी अडचण लक्षात घेता सहज विरघळून विसर्जन होणाऱ्या शाडू मातीच्या मूर्तीला आता सार्वजनिक गणेश मंडळाकडून देखील मागणी होताना दिसत आहे. यात शहरातील पारंपरिक मूर्तिकारांना आपले कौशल्य दाखवण्याची एक चांगली संधी मिळाली आहे. शहरातील संभाजी पेठेत असलेले मूर्तिकार सागर सुधाकर हिवरकर यांच्याकडे अनेक सार्वजनिक मंडळाकडून शाडू मातीच्या मूर्तीची ऑर्डर मिळाली आहे. विविध गणेशोत्सव मंडळांकडून त्यांच्या पसंतीची मूर्ती तयार करून मिळावी अशी ऑर्डर हिवरकर यांना देण्यात आली आहे. शाडू मातीपासून छोट्यात छोटी व मोठ्यात मोठी मूर्ती
हिवरकर हे तयार करताना दिसत आहे. यामध्ये 1.5 फूट 2.5 फूट 3.5 फूटपर्यंतच्या मूर्त्या शाडू मातीपासून ते तयार करीत आहे. विशेष म्हणजे बाल गणेश रूप साकारताना मूर्तिकार त्यात जीव ओतताना दिसत आहे. घरगुती स्थापनेकरिता देखील शाडू मातीच्या मूर्त्या येथे तयार केल्या जात आहेत. किनगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101वी जयंती होती. त्यानिमित्त यावल तालुक्यातील किनगाव गावात प्रशिकनगरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायतचे माजी सदस्य संतोष तायडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं. या प्रसंगी मनोज तायडे, सारंग साळुंके, रोहन निकम, सागर सपकाळे, भूषण भालेराव, वैभव सोनोने, दीपक भोई, रोहित वानखेडे सह कार्यकर्ते उपस्थित होते. मोठ्या उत्साहात या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कोकणमध्ये आसमानी संकट ओढावले आहे. अतिवृष्टीमुळे व अतिपावसामुळे या भागातील नागरिकांचं आतोनात नुकसान झालं आहे. तेव्हा या नागरिकांच्या मदतीसाठी फैजपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढाकार घेण्यात आला आहे व कोकणवासियांसाठी त्यांनी मदत निधी जमा करून कोकणात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच फैजपूर शहरामध्ये नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान शेख करीम यांच्या उपस्थितीमध्ये मदत निधी एकत्रित करण्यात आली. या प्रसंगी शहराध्यक्ष अनवर खाटिक, सामाजिक न्याय शहर प्रमुख अशोक भालेराव, शेख शाकीर, रामा चौधरी, जफर अली आदींची उपस्थिती होती. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.